नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती। बघा, आत्ताच एक खूप मोठी अपडेट आलेली आहे, ते म्हणजे तलाठी भरती विषयक, ज्याची आपण सर्वजण अतिशय आतुरतेने वाट बघत असतो की कधी होणार कधी होणार कधी होणार। आणि शासनाने एक निर्णय इथे लागू केलेला आहे। तर तिकडे जाण्याआधी मी तुम्हाला आता तो निर्णय काय आहे ते पूर्ण परिपत्रक वाचून दाखवणार आहे। येस, एव्हरीवन इज रेडी? येस, निर्णय काय आहे तो समजून घेऊया आपण। तर बघा, 30 एप्रिलला आलेलं होतं, सर्व विभागीय आयुक्तांना आणि सर्व जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र लिहिलेलं होतं की ग्राम महसूल अधिकारी सवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता मागणी पत्र। त्यांनी काय म्हटलेलं आहे तर शासन निर्णय महसूल व वन विभाग अन्वये महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे आणि सदर सुधारित आकृतीबंध ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे म्हणजेच आपलं सगळ्यांचं ड्रीम पोस्ट म्हणजे तलाठी तातडीने भरावयाची आहेत। आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी। ओके, त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणी पत्र व उर्वरित जिल्ह्यामध्ये एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र, लक्षात घ्या काय म्हणलेलं आहे, मागणी पत्र लवकरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे। त्यांनी म्हटलंय काय, लक्षात घ्या की एमपीएससी कडे सादर करावे। म्हणजे आपल्याला एक गोष्ट अधोरेखित करून दिलेली आहे की परीक्षा एमपीएससी मार्फत होण्याची दाट शक्यता आहे। बरोबर आहे, खूप चर्चा सुरू होती आणि अशी बघा 153 संवर्ग काय झालेले आहेत आपले एमपीएससी कडे गेलेले आहेत। तर त्या अनुषंगाने आपल्याला एक गोष्ट कन्फर्म झालेली आहे ती म्हणजे परीक्षा एमपीएससी मार्फत होण्याची दाट शक्यता आहे। बरोबर आहे, आता तुम्हाला काय तयार पाहिजे, अभ्यास जे लोक अजूनही झोपलेले आहेत ओके त्या लोकांसाठी सगळ्यात महत्वाची एक गोष्ट इथे सांगते ते म्हणजे बघा, आपली टार्गेट तलाठी भरती 2026 ही बॅच आहे, किंमत 999 रुपये आहे। याची विशेष म्हणजे 450 प्लस व्हिडिओ याच्यामध्ये असणार आहे। तुम्ही प्रत्येक व्हिडिओ कितीही वेळा बघू शकता, अनलिमिटेड वेळा पाहू शकताय। परीक्षा होईपर्यंत या बॅचची व्हॅलिडिटी राहणार आहे। ओके, आता 1 वर्षासाठी आहे, पण या ड्युरेशन मध्ये परीक्षा जोपर्यंत होईल तोपर्यंत तुम्हाला या बॅचची व्हॅलिडिटी मिळणार आहे। सो वेळ दौडू नका आणि अजूनही कधी येणार कधी येणार कधी येणार या प्रश्नामध्ये अडकून पडले असाल तर बाहेर पडा आणि कामाला लागा। बघा, लक्षात घ्या आपल्याला काय करायचंय, आपल्याला फक्त 4 विषय स्ट्रॉंग करायचे आहेत। पहिली गोष्ट मॅथ्स अँड रिझनिंग रोज अभ्यास झाला पाहिजे, जीके जीएस चा रोज अभ्यास झाला पाहिजे। मग आहे इंग्लिश वोकॅब्युलरी, याचा आपण 1 दिवस अभ्यास करायचा आणि 1 दिवस आपण मराठीचा अभ्यास करायचा। हे आपले हक्काचे मार्क असतात, कुठचेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये, फक्त कन्सिस्टन्सी अभ्यासामध्ये असणं खूप जास्त गरजेचं आहे। तर अजूनही तुम्हाला जर का प्रश्न पडले असतील की परीक्षा कधी येणार तर एक गोष्ट क्लिअर आहे की शासन त्याची तयारी करत आहे, तुम्ही गाफील राहू नका। जो राहिला गाफील त्याचा झाला गेम, समजलं ना। त्यामुळे जर का 100% परीक्षा कोणत्याही परिस्थितीत यावर्षी पास करायची असेल तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा। एकटा अभ्यास करायला जमत नसेल तर ही बॅच जॉईन करून ठेवा। डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बॅचची लिंक, ऍपची लिंक दिलेली आहे, टेलिग्रामची लिंक दिलेली आहे। टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा जेणेकरून तुम्हाला याचा खूप खूप फायदा उचलता येईल। आणि एक गोष्ट प्रामुख्याने सांगते की या वर्षात फक्त तलाठीच नाही तर बघा, ग्रामसेवक आहे, कृषी आहे, नगर परिषद जागा येणार आहेत, त्यासाठी सर्व समावेशक असणारी सरळ सेवेची जी बॅच आहे, संपूर्ण सरळ सेवा, ती जॉईन करा। 1499 रुपये त्याची फीज आहे, पण याच्यामध्ये तुमच्या एकूण 9 पोस्टचा अभ्यास कव्हर म्हणजे तांत्रिक अतांत्रिक असा सगळा अभ्यास कव्हर आपण करून घेणार आहोत, समजलं। त्यामुळे टार्गेट तलाठी जरी असलं तरी सगळ्या परीक्षा द्या, कुठे आपलं नशीब चमकेल, यश आपला दरवाजा कुठच्या परीक्षेत फुलवेल हे आपल्याला सांगता येत नाही। त्यामुळे गाफील राहू नका, आता वेळ आलेली आहे कृतीची। लवकरात लवकर पेपर जमा करा, पुस्तक, सूची, संदर्भ ग्रंथ काय वापरायचे, कोणते वापरायचे, त्याच्यानंतर कुठचा क्लास मला आवडतो आहे, आपला क्लास बेस्ट आहे, लवकरात लवकर जॉईन करून ठेवा। रेग्युलर अपडेट्स घ्या, व्हिडिओज क्लिअर करा। दररोज दुपारी 3 वाजता आपण लाईव्ह सेशन मध्ये भेटतोच आहे।
जेणेकरून तुमची जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस व्हावी. आता मी इथेच थांबते. तुर्तास एवढंच. नवीन अपडेट आली की पुन्हा एकदा तुमच्याबरोबर कनेक्ट होईल. जय हिंद.